साथ शेतकऱ्यांचा हात आणि कारखान्यावर आपल्याला भाववाढीची द्यायची मात, हे आपलं नियोजन आहे सगळे, हे का नाही सगळ्या सर्वांचा। त्यामुळे आता तुम्ही सर्वांनी मार्गदर्शन करून कशी काय दिशा ठरवायची आम्हाला सर्वांना, चळवळीतले लोक शेतकऱ्यांना, त्या प्रकारे आपण सर्व मिळून चालू। इथं काय कोणी नेता नाही, इथं कोणी काय नाही, सगळे आपण शेतकऱ्यासाठी झटायलोत आणि आपल्याला सगळ्यांना आपल्याला ऊसाचा भाव पदरात पाडून प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात गोडवा निर्माण ते आंदोलनात, अशी विनंती आमची। ठेकेदार आणि त्यांचे जे चेअरमन लोक आहेत त्यांच्या साठवलोट झालेले, आपण जर समजा शेतकऱ्याचा ऊस आढावला गेलं तर ते वाहतूक ठेकेदार काय म्हणतात, आम्ही आमच्या हिमतीवर आणूत, तुम्हाला काय करायचं असं तसं ते धावसा देतात ते। तर आपण तसं न करता कोणाला 1 महिना लागू शकते, त्याच्या आत लागू शकते, तर आपण सर्वांनी मिळून रस्ता रोको केला तर आपल्यावर गुन्हे दाखल होते। त्यासाठी आपण काय करायचं, साखळी उपोषण आचारसंहिता लागेल किंवा ऊसाचा भाव डिक्लेअर होत नाही तोपर्यंत साखळी उपोषण रात्रंदिवस कंटिन्यू चालू ठेवा। हे डे आपल्या समोर टप्प्याटप्प्याने 10-10, 20-25 शेतकऱ्याचा एक ग्रुप पाडायचा आणि 100-150 लोक तिथं कंटिन्यू असे राहते ना, असं एक साखळी जोपर्यंत भाव डिक्लेअर होत नाही तोपर्यंत। आणि हा मेसेज पूर्ण महाराष्ट्रात फिरला पाहिजे, महाराष्ट्रात कुठेच नाही, कारण हे राज्यकर्ते सगळे साखर कारखाने आणि त्याच्यामुळे ते कुणीच पुढे होऊन बोला ना की मी हे भाव देतो ते म्हणजे मी ह्याच्यापेक्षा जास्त देतो, आपण किती ह्याच्यापेक्षा जास्त किती ह्याच्यापेक्षा कमी भाव देतात। आता त्यांनी एक जणांना 2400 भाव काढला होता, यशवंत गुळ युनिट आहे आमच्या तिकडल्या भागामध्ये, त्यांनी 2400 रुपये भाव डिक्लेअर केला, पण त्याचं असं म्हणणं त्यांनी 2400 केला तर हे पुन्हा त्याच्यावरच आणून ठेवते। त्यांनी गेल्या वर्षी 2700 दिला, ह्या वर्षी 2400च काढला। त्याला आमचं असं म्हणणं होतं की 2700 दी, गेल्या वर्षी एवढा तरी दे, शेतकऱ्याची अशी भावना होती। पण त्या लढ्याला काय प्रत्येकजण उपस्थित राहिलात, पण त्या लढ्याला जसं आता आपण सुरुवात केलेली, ह्या लढ्यामध्ये सुद्धा यश येईन नाही येईन हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे, कारण पहिल्या लढ्यामध्ये कुणालाच यश येत नाही। त्याच्यामुळं हा लढा सातत्याने ठेवायला पाहिजे। राहिला विषय उपोषण करायचं का रास्ता रोको करायचा हे आपण ठरवू, पण उपोषणाने काय होईल माहिती का, ह्याच्याकडे कुणी लक्ष देईन का नाही देईन हे काय मला माहीत नाही। त्याच्यापेक्षा आपण जेवढे चांगले प्रमुख लोक असतील 10-20 जण, तेवढे सगळेजण उपोषणाला बसले तर काहीतरी कुठंतरी होईल, रास्ता रोकोनी काही फरक पडणार नाही, मला तरी वाटतंय असं। आणि हे उपोषण फक्त आपलं तहसील आणि SDM पर्यंत नसून हे जिल्हाधिकारी कार्यालय असावं असं माझं मत आहे एक प्रकारचं। त्याच्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर हे आपलं उपोषण राहायला पाहिजे आणि जिल्ह्याचाच लढा, आता जिल्ह्यातलेच मोठे मोठे नेते या ते भाव देव असं म्हणा निसतं, आमचं उपोषण आज आम्ही स्थगित करू, नंतर बघू काय येतं। पण ते सुद्धा त्यांनी मुजोरी दाखल नाही, दादागिरीची भाषा केली आम्हाला, तुम्हाला ऊस द्यायचा तर द्या, नसला द्यायचं नका देऊ, तुमच्याकडे का आम्ही येत नाहीत, तुम्हाला गरज आहे आम्हाला गरज नाही, कारखाना बंद ठेवू, असं करू तोच करू, ते आम्हाला उग्रपणाची भाषा त्यांनी केली। मग आम्ही काय म्हणलं, अजय भाईला आपण आता शांततेत घेऊ, माजलगावचे सगळे ज्येष्ठ मतदारसंघातले आपण बोलू, त्याच्यावर अभ्यास करू काय करायचे काय नाही। तर शेतकऱ्यांनी बी प्रतिसाद आता द्यायला सुरू केले 2-4 दिवसात, द्या माळवाडी वाघुऱ्या तिथं आम्ही आंदोलन केलं, त्याच्यापेक्षा आता प्रतिसाद मिळाला आहे फोनवर ह्याच्यावर त्याच्यावर। मग अजय भाई म्हणलं आपण सगळे शेतकरी नेते, सगळ्या संघटना आणि सगळे पक्षाचे जेवढे नेते येतील तेवढे, इथं कुठला झेंडा नाही, दांडा नाही, काय नाही, काय कोणाचं नाव नाही, शेतकरी समिती म्हणून आपण एकदा करू आणि सगळ्याचं मार्गदर्शन घेऊ। तर माझं म्हणणं एकच आहे, सगळ्या व्यापारी संघाला बोलून एक दिवस माजलगाव बंद ठेवायचं, सगळ्याला बोलून माजलगाव अख्खा तालुका किंवा मतदारसंघ बंद ठेवायचा आणि किंवा चक्का जाम, सर्वात मोठं परभणी फाट्यावर चक्का जाम करायचं। उपोषणी काय होणार नाही, साखळीत असं 4-2 महिने जाणार आहे, पट्टा पडणार आहे, भाव वाढणार नाही, काय नाही काय आपल्याला कमीत कमी FRP-पेक्षा 100-200 कमी द्याव त्यांनी, FRP देऊ शकत नाहीत ते, कारण 13 जी असली तर आपल्याला 9ची दाखवायला बसलेली ते, काय कमीत कमी 3000 पोस्टर भाव दिला तरी आपल्याला परवडते। त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीने कार्यक्रमाला यायला पाहिजे, सर्व शेतकरी नेत्यांनी संघटनेनी सर्वाच्या एकूणमागाच्या मागं उभा राहून काय जी ज्येष्ठ मंडळ ठरवते त्यांच्या मागं शिवसेना शेतकरी म्हणून आम्ही पाठीमागं आहेत। वस्तुस्थिती खरी खोटी तर ह्या इथवर आम्ही केले बरं का, हेच नाही ते इथवर केलं की त्या सामान्य शेतकरी जर सामान्य असला तर आपल्यापाशी आपल्या अवकातीनं त्या थोडा करण्याची विधानं तो दाखवलेलं आहे। आणि आंदोलनात तर आमचं आयुष्य गेलं, आता का मला उभं राहायचं नाही काय नाही, आता सगळं आमचा खंड जिरला आहे। पण गड्या हो, तुम्ही इमानदारीनं जर करीत असलात तर करायचं आहे, नाही तर ह्याच्यात काय अर्थ नाही तुम्हाला सांगतो। आणि आम्ही सगळं करून बघितलंय, ह्याच्या हे मनोज बसला का त्याच्यापासून सगळे बरेच जण ह्याच्यातले चळवळीत होते, पण आतापर्यंत जे अनुभव आहेत सगळे की आम्ही इथंच आणि ते कारखान्यावर, आमचं बघा म्हणजे तुमचं काय व्हायचं ते होऊ द्या, हे नाही केलं पाहिजे, हे सगळ्याला अनुभव आहे। आणि लढाई करायची असल्यावर एक जीवानी करावं लागते।
आणि लढाईमध्ये सगळ्यांना इमानदारीने आपली भागीदारी करावी लागते. आता ज्याला कोणाला इलेक्शन लढवायचे असते ते लढवायचे. माझं एक मत आहे की सगळ्यात भयानक जर कोण असतील ते कारखानदार आहेत आणि तिथली त्यात हे साखर सम्राट जे 10-10, 5-5 वेळेस निवडून येतात. हे काय देतात? हे फक्त बाकीच्या कारखानदाराला थांबवितात, त्यांच्यावर दबाव टाकतात आणि त्यांना कारखानदाराला त्या पैसे देऊ नका म्हणून सांगतात. आपण त्यांचे काही बांधलेले लोक असतात ते इथं पब्लिसिटी करतात. ह्या पोरांनी परवा आंदोलन केलं तर माझं ऑफिस आहे मोंढ्यात, त्या मोंढ्यात 2 जण आले. ते मला काय म्हणले, भाई असं आहे तसं इकडं तुम्ही आंदोलन हे पेटायला पाहिजे हे ते. म्हणलं हो हो. आणि त्यांनी काय सांगितलं की ते तिकडंच करायला, तिकडं जाऊन म्हणले त्याच्या गाडीत दम असला तर. काय म्हणले, इकडं जाणं. मी आम्हाला तुझ्या गाडीत दम असला, तुझा ऊस तिकडे घालतो, तू घाल ना मला तिकडं काय कशी करायची. त्या पोरांनी केलं ते तरी करू दे ना. असे सगळे आपापल्या सोयीनुसार बोलतात. आणि आतापर्यंतचा अनुभव आहे, लई जणांचं बघितलंय आम्ही, बऱ्याच जणांचं की काय करतात ते. आत्तापर्यंत माझा ऊस गेल्या आंदोलनामध्ये माझा ऊस अक्षरशः उभा राहिला आणि माझ्याबरोबर बऱ्याच जणांचा काय गेला. आम्ही पुन्हा त्या कारखान्यावर परत गेलो, पण आमच्यापाशी बसणारे आधी जाऊन तिथं भेटले की आमचा ऊस बघा, आमचं बघा आणि आम्ही पुन्हाचं बघू. म्हणून माझं मित्रांनो सांगणं आहे की या सरकार इतकेच कारखानदार आपल्या शेतकऱ्याचे बळी घेणार आहेत. हेच आपले खुनी इथं. आणि ह्यांच्यावर 302 लावला पाहिजे, कारण दरवर्षीच्या आत्महत्या होत्यात ते ह्यांच्याच नावावर लावल्या पाहिजे. आणि आपल्याला यावर्षी 3300 रुपये भाव माजलगावपासून आंदोलन करताना याला मिळाला पाहिजे. एवढीच माझी विनंती आणि माझी 2 शब्द संपवतो.